प्राध्यापक मोहिते केबी महात्मा फुले महाविद्यालय कॉलेजतर्फे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. वर्ग 12वी कॉमर्स मराठी माध्यम विषय चिकित्सा व्यवसाय 1948 मध्ये देशाच्या औद्योगिक प्रगतीसाठी औद्योगिक धोरणाची घोषणा करण्यात आली. त्यावेळी उद्योग व व्यवसाय संस्थेला एक प्रकारची कर्जाची आवश्यकता भासू लागली, पैशाची आवश्यकता भासू लागली, भांडवलाची आवश्यकता भासू लागली. भांडवल कशासाठी लागतं, निधी कशासाठी लागतो, तर कंपनीला किंवा व्यवसाय संस्थेला आपली आर्थिक गरज पूर्ण व्हावी यासाठी भांडवलाची आवश्यकता भासते. उदाहरणार्थ त्याचं म्हटलं की कंपनीला जमीन खरेदी करावी लागते, इमारत खरेदी करावी लागते, यंत्रसामुग्री खरेदी करावी लागते, संच, जमीन इत्यादी खरेदी करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. हे भांडवल कोण पुरवतं? हे भांडवल सर्वसाधारणपणे वित्तीय व्यवस्था पुरवत असते. वित्तीय व्यवस्थेमार्फत ज्यावेळी भांडवल जमा केलं जातं त्यावेळी भांडवल जमा करत असताना कंपनी कोणते स्रोत वापरते? आज आपण या प्रकरण 2 मध्ये संस्थात्मक वित्तीय व्यवस्थेचे स्रोत या प्रकरणात वित्तीय व्यवस्था म्हणजे काय, त्याचे स्रोत कोणते येतील ते आपण आज पाहणार आहोत. मागच्या प्रकरणात आपण पाहिलं वित्तीय व्यवस्था म्हणजे काय. वित्तीय व्यवस्था बँका, वित्तीय बँक, ICICI बँक, IDBI बँक, LIC, UTI, GIC या ज्या काही बँका आहेत त्या बँका एक प्रकारचं औद्योगिक विकासाला चालना मिळण्यासाठी वित्तीय संस्था कर्ज पुरवठा करत असतात. या कर्ज पुरवठा करत असताना किंवा कंपन्या कर्ज घेत असताना एक प्रकारचे काही स्रोताचा अवलंब करतात. कोणत्या स्रोताचा अवलंब करतात? तर कंपनी काय करते? सर्वसाधारणपणे भाग, अग्रक भाग, कर्ज रोखे, बंधपत्रे यांची विक्री करते आणि यांची विक्री करून भांडवल जमा करत असते. दुसरा माझे मार्ग सांगता येईल आपल्याला, कंपनी किंवा व्यावसायिक संस्था वित्तीय संस्थेकडून कर्ज घेत असते. हे झाले स्रोत. दुसरे उदाहरण त्याचं म्हटलं की घरामध्ये एखादा जो कर्ता असतो तो कर्ता काय करतो तर एखादी नोकरी करून किंवा एखादा छोटा उद्योग व्यवसाय सुरू करून आपलं उत्पन्न जमा करत असतो. तसं या व्यवसाय संस्थेमध्ये भांडवल जमा करत असताना 2 मार्गाने भांडवल जमा केलं जातं. ते आपण नंतर पाहणार आहोत. पहिलं असं सांगता येईल की व्यावसायिक संस्थेस निधीची गरज असते. मी आता समोर सांगितलं की निधीची गरज का भासते, कारण एक प्रकारचं कंपनीला विविध वस्तू, विविध भांडवल जमा करण्यासाठी निधीची गरज भासत असते. कर्मचाऱ्याचे जर पगार द्यायचं म्हटलं तरी निधीची गरज भासत असते. खर्च जर द्यायचं म्हटलं तरी निधीची गरज भासत असते. गव्हर्नमेंटचा सरकारचा जो कर आहे तो सरकारचा कर द्यायचं म्हटलं तर भांडवलाची आवश्यकता भासत असते. यामध्ये भांडवलाचे 2 प्रकार पडतात. एक म्हणजेच मालकीचे भांडवल आणि दुसरं म्हणजेच कर्जावर भांडवल. मालकाच्या सहाय्याने जमा केलेले भांडवल म्हणजेच मालकीचे भांडवल होईल. कर्ज भांडवल कसं म्हणता येईल? कर्ज रोख्याची विक्री करून जमा केलेले जे भांडवल आहे त्याला आपण म्हणतो कर्ज रोखे भांडवल. म्हणजे 2 प्रकार पडतात. एक म्हणजे मालकीचे भांडवल आणि दुसरं कर्जावर भांडवल. हेनरी फोर्ड मागच्या प्रकरणात आपण तज्ञाचा आपण व्याख्या पाहिलेली हेनरी फोर्डची. हेनरी फोर्ड यांनी सांगितले की मानवी शरीरात जसा रक्ताचा प्रवाह महत्वाचा असतो तसं व्यवसायामध्ये वित्ताची गरज महत्वाची असते. तसेच मानवी शरीरात जसं हात आणि पायाची जशी जरूर असते तसं व्यवसायामध्ये वित्ताची गरज असते. त्या पद्धतीने भांडवल म्हणजे कंपनीला आवश्यक असणारा निधी होय. कंपनी विविध स्रोताकडून भांडवल जमा करत असते. ज्यावेळी कंपनीला किंवा व्यवसाय संस्थेला एक प्रकारचा जो निधी आवश्यक आहे तो निधी आवश्यक असणारा म्हणजे गरज भागवताना भांडवल आवश्यक असतं. भांडवलाचा अर्थ काय? एक प्रकारचा पैसा, वित्त. ते आपण मागील प्रकरणात पाहिलेलं. त्यानंतर पुढचा पॉईंट पाहत असताना कंपनी
संयुक्त भांडवल संस्था, आधुनिक संस्था, व्यावसायिक संस्था यांना भांडवलाची आवश्यकता असते. प्रत्येक स्टेजवर, प्रत्येक टप्प्यावर एक प्रकारचं प्रत्येक व्यवसाय करत असताना छोट्या स्वरूपाचा, मध्यम स्वरूपाचा, मोठ्या स्वरूपाचा जर उद्योग जर करायचा असेल तर एक प्रकारची भांडवलाची आवश्यकता भासत असते. आता संयुक्त भांडवल संस्था म्हणजे काय? संयुक्त भांडवल संस्था म्हणजे सीबीच्या नुसार किंवा नियमानुसार घटनापत्रक नियमावली जी तरतूद करण्यात आलेली आहे त्या संयुक्त भांडवल संस्थेची स्थापना करण्यात आली आहे त्याला आपण म्हणतो कंपनी किंवा संयुक्त भांडवल संस्था. कंपनीचे दोन प्रकार पाहिले आपण. सर्वसाधारणपणे सार्वजनिक कंपनी आणि खाजगी कंपनी असे कंपनीचे दोन प्रकार पडतात. खाजगी कंपनीला नोंदणी दाखला ज्यावेळी प्राप्त होतो त्यावेळी खाजगी कंपनीला एखादा व्यवसाय सुरू करता येतो. सार्वजनिक कंपनीला ज्यावेळी व्यवसाय प्रारंभ दाखला मिळतो त्याचवेळी एखादा व्यवसाय सुरू करता येतो. आधुनिक संस्था, व्यावसायिक संस्था यांना देखील काय असते? भांडवलाची आवश्यकता असते. आणि ही भांडवलाची जी गरज आहे ती गरज वित्तीय संस्था पुरवत असते. कंपनीस भांडवल निर्मिती करणे आवश्यक असते. कंपनीच्या आर्थिक योजनेनुसार विविध स्रोतांकडून भांडवल जमा करण्याची प्रक्रिया आहे. म्हणजे अनेक स्रोत येतील. ज्यावेळी कंपनी किंवा व्यवसाय संस्था अनेक स्रोतामार्गे भांडवल जमा करत असते त्यावेळी भांडवल जमा करत असताना अनेक स्रोतामार्गे किंवा विविध मार्गे कंपनी भांडवल जमा करत असते. कंपनी दोन मार्गाने भांडवल जमा करत असते. त्यामध्ये अंतर्गत स्रोत आणि बाह्य स्रोत. स्रोताद्वारे भांडवल किंवा पुरवठा वित्त जमा करत असते. पहिले सांगते मालकीचे भांडवल. भागधारकाकडून जमा केलेले भांडवल म्हणजेच काय म्हणता येईल आपल्याला? मालकीचे भांडवल. म्हणजे मालकाकडून जमा केलेले भांडवल त्याला आपण म्हणतो मालकीचे भांडवल. मालकीच्या भांडवलाद्वारे किंवा या स्रोताद्वारे वित्त किंवा निधी जमा केला जातो. दुसरं सांगतो आपल्याला भाग. भागाचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे समहक्क भाग आणि दुसरा अग्रहक्क भाग. व्यावसायिक संस्था काय करते? व्यावसायिक संस्था भागाची विक्री करते. समहक्क भागाची विक्री करते, अग्रहक्क भागाची विक्री करते आणि यांची विक्री करून जे भांडवल जमा करते त्याला आपण म्हणतो भाग भांडवल. आता भाग म्हणजे काय? भाग म्हणजे इंग्लिशमध्ये आपल्याला शेअर्स म्हणतो. भांडवलातील लहानातील लहान हिस्सा म्हणजे भागाचा अर्थ सांगतात. समहक्क भाग म्हणजे काय? समहक्क भागाला सर्वसाधारण भाग असे देखील म्हणतात. अग्रहक्क भाग म्हणजे काय? जे भाग समहक्क भाग नाही किंवा अग्रहक्क भागांना लाभांश देतेवेळी आणि भांडवल परत करतेवेळी प्रथमतः प्राधान्य दिले जाते त्याला म्हणतो आपण अग्रहक्क. आणि तिसरा अंतर्गत स्रोतांमध्ये तिसरा पॉईंट आपल्याला स्पष्ट करता येईल प्रतिधारण नफा. कंपनीला ज्यावेळी नफा होतो त्यावेळी नफ्याचा काही भाग बाजारात ठेवला जातो त्याला आपण म्हणतो राखीव नफा. तो राखीव नफा त्या व्यवसायामध्ये परत गुंतवणूक केली जाते त्याला आपण म्हणतो प्रतिधारण नफा. म्हणजे प्रतिधारण नफ्याद्वारे, भागाद्वारे, समहक्क भागाद्वारे, अग्रहक्क भागाद्वारे कंपनी किंवा व्यावसायिक संस्था भांडवल जमा करत असते. म्हणजे भागाची, समहक्क भागाची, अग्रहक्क भागाची विक्री करून व्यावसायिक संस्था भांडवल जमा करत असते. हा झाला अंतर्गत स्रोत. त्यानंतर आता दुसरा स्रोत म्हणजे पाहायचं म्हटलं तर बाह्य स्रोत. आता बाह्य स्रोत म्हणजे काय? बाह्य मार्गाने जे भांडवल जमा केलं ते त्याला आपण म्हणतो बाह्य स्रोत. पहिले सांगतात आपल्याला कर्ज भांडवल. कर्ज रोख्याची विक्री करून जमा केलेले भांडवल म्हणजे कर्ज भांडवल. म्हणजे कंपनी कर्ज रोख्याची विक्री करते. कर्ज भांडवल किती प्रमाणात विक्री करायची याचे नियम दिले होते. ते नियम घटनापत्रकात किंवा नियमावलीत दिले होते. त्या नियमानुसार कंपनीला कामकाज पाहावं लागतं. त्या नियमानुसार कंपनीला भांडवल व्हावं लागतं. पुढचा स्रोत म्हणजे सांगेल आपल्याला कर्ज रोखे. आता सांगा कर्ज रोखे म्हणजे काय? कर्ज रोखे म्हणजे कर्ज देण्याचा एक प्रकारचा लेखी पुरावा किंवा दस्तऐवज त्याला आपण कर्ज.
दोन घटक पडतात कर्ज रोख्यामध्ये. एक म्हणजे कर्ज रोखे आणि दुसरा म्हणजे कर्ज रोखेदार. कर्ज रोखेधारक ही वित्तीय संस्था असतात आणि कंपनी काय करतात, या कर्ज रोखेधारकाकडून कर्ज घेतात आणि कंपनी कर्ज रोखे म्हणून त्याची विक्री करतात. कर्ज रोखे हा कर्ज घेतल्याचा एक प्रकारचा पुरावा असतो. म्हणजे कर्ज रोख्याची विक्री करून जे भांडवल जमा केलं जाते त्याला आपण म्हणतो कर्ज भांडवल. दुसरा घटक सांगते आपल्याला ठेवी. कंपनी काय करते, ठेवीदाराकडून ठेवी स्वीकारत असते आणि ठराविक कालावधीनंतर जे काय व्याज असेल ते व्याज देत असते. नंतरचा पॉईंट सांगता येईल आपल्याला बंधपत्रे. कंपनी किंवा व्यावसायिक संस्था बंधपत्राची विक्री करून भांडवल जमा करत असते. या बंधपत्रामध्ये एक प्रकारचा करार करून घेतला असतो. कोणत्या प्रकारचा करार करून घेतला असतो, तर सर्वसाधारणपणे त्या रकमेची परतफेड कधी करायची, मुद्दल काय आहे, व्याज काय आहे, तारण म्हणून काय प्रॉपर्टी ठेवलेली, ही सर्व जे काय आहे ती बंधपत्रामध्ये करार करून घेतला असतो. त्या बंधपत्राच्या नियमानुसार एक प्रकारचं कंपनीला कामकाज पाहावं लागतं. नंतरचं पॉईंट आपल्याला सांगता येईल जागतिक ठेव पावती, अमेरिकन ठेव पावती. जागतिक ठेव पावतीला GDR असं म्हटलं जातं, ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्ट. अमेरिकन ठेव पावतीला ADR असं म्हटलं जातं, अमेरिकन डिपॉझिटरी रिसिप्ट. आता जागतिक ठेव पावती आणि अमेरिकन ठेव पावती काय आहे, ज्यावेळी भारतासारख्या देशामध्ये काही कंपनीमध्ये भागधारक आपली जी काय गुंतवणूक आहे त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करत असतात, म्हणजे भाग खरेदी करत असतात. हे भाग खरेदी करत असताना इतर देशांमध्ये म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये जर भागाची खरेदी करायचं म्हटलं तर परदेशी धोरणे वेगवेगळी असतात. विदेशीमध्ये भाग नोंदणी करू शकत नाही कारण त्यांची नियमावली वेगवेगळी असतात, धोरणे वेगवेगळी असतात. तर जी काय भागपिढी आहे ती भागपिढी काय करते, भागाच्या बदल्यात ही जागतिक ठेव पावती अमेरिकन ठेव पावतीचे रूपांतर करत असते. अमेरिकन ठेव पावती कधी इश्यू केली जाते, कधी दिली जाते, तर सर्वसाधारणपणे ज्यावेळी तुम्ही अमेरिकेसारख्या देशामध्ये एखाद्या कंपनीचे भाग खरेदी करता त्यावेळी अमेरिका तुम्हाला अमेरिकन ठेव पावती देते आणि भागपिढी त्या भागाच्या बदल्यात अमेरिकन ठेव पावती इश्यू करत असते. आणि अमेरिका देश सोडून जागतिक याच्यावर म्हणजे दुसऱ्या देशामध्ये तुम्हाला जर गुंतवणूक करायची आहे तर भागपिढी तुम्हाला भागाच्या बदल्यात जागतिक ठेव पावती तुम्हाला देत असते. म्हणजे जागतिक ठेव पावतीद्वारे अमेरिकन ठेव पावतीद्वारे कंपनी किंवा व्यावसायिक संस्था भांडवल जमा करत असते. त्यानंतर आपल्याला स्वरूप पाहता येईल बँकेचे कर्ज. बँका किंवा वित्तीय संस्था या औद्योगिक संस्थेना कर्ज पुरवठा करत असतात. कर्ज पुरवठा करत असताना काही व्याज आकारत असतात. त्या व्याजाच्या दराप्रमाणे उद्योग संस्था किंवा वित्त व्यवस्थापक किंवा जो व्यवस्थापक असतो तो कर्ज घ्यायचा का नाही ते ठरवत असतो. म्हणजेच बँकेचे कर्ज, वित्तीय संस्थेचे कर्ज, व्यापारी कर्ज. आता व्यापारी कर्ज कशाला म्हणायचं, व्यापारी कर्ज सर्वसाधारणपणे उत्पादन, घाऊक व्यापारी ही जी काय आहे ती त्यांना उधारीने माल विकला जातो त्याला आपण म्हणतो व्यापारी कर्ज. म्हणजेच बँकेच्या कर्जाद्वारे, वित्तीय संस्थेच्या कर्जाद्वारे, व्यापारी कर्जाद्वारे व्यवसाय संस्था भांडवल जमा करत असतात. म्हणजेच वित्त भांडवलाच्या स्रोतामध्ये दोन प्रकार पडत असतात. एक म्हणजे अंतर्गत स्रोत आणि दुसरा म्हणजे बाह्य स्रोत. या दोन स्रोताद्वारे एखादी व्यावसायिक संस्था भांडवल जमा करत असते. पुढचा पॉईंट पाहत असताना आपल्याला मालकीच्या भांडवलाचे स्रोत यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा. आता मालकीचे भांडवल आपण मग पाहिलं. मालकीचे भांडवल म्हणजे काय, मालकाच्या मदतीने उभे केलेले भांडवल म्हणजेच मालकीचे भांडवल होय. मालक कोण असतो, समजा एखाद्या गुंतवणूकदाराने भाग खरेदी केले, एखाद्या कंपनीचे भाग खरेदी केले
तर तो त्या कंपनीचा मालक होतो. आणि भागधारकाकडून इकायचे काय जमा केलेले जे भांडवल आहे ते भांडवल आपण म्हणतो मालकीचे भांडवल. म्हणजे हा एक स्रोत आहे. मालकीच्या भांडवलाद्वारे मार्गे कंपनी किंवा व्यवसाय संस्था भांडवल जमा करत असते. प्रवर्तक सीबीच्या नियमानुसार अधिकृत भांडवल जमा करतो. आता अधिकृत भांडवल जमा केल्याशिवाय कंपनीला भागाची किंवा समभागाची विक्री करू शकत नाही. ज्यावेळी नियमानुसार जे अधिकृत भांडवल जमा करते त्यावेळीच भाग भांडवल जमा करता येते, अन्यथा भांडवल जमा करता येत नाही. एखाद्या वर्षी जर कंपनीला आर्थिक वर्षी जर कंपनीला नुकसान जर झालं तर जी काय मालकीचे भांडवल आहे त्या मालकीच्या भांडवलाचा उपयोग कंपनीला होत असतो. आता पुढचा स्रोत पाहत असताना आपल्याला भाग म्हणजे काय याचा अभ्यास करायचा आहे. बाजारामध्ये तेजी येते किंवा मंदी येते. या तेजी मंदीनुसार भागाच्या किमती कमी जास्त असतात. भागाच्या किमती अचानक वाढतात, भागाच्या किमती अचानक कमी होतात. आता हा भाग बाजार कुठे आहे? 4 राज्यांमध्ये दिसून येतो. मुंबई, दिल्ली, कलकत्ता आणि मद्रास या ठिकाणी शेअर मार्केट आपल्याला आढळून येतं. BSE किंवा NSE हे महत्वाचे मुख्यत्व भाग बाजार आहे. BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज असे जे भाग बाजार आहे हे जी काय भागधारक येतील त्या भागधारकांना निश्चित दराने आवश्यक रकमाची वाटप केली जाते. आता भाग म्हणजे काय? कंपनी कायदा 2013 कलम 284 नुसार भाग संहितेची व्याख्या अशी आहे. म्हणजे कंपनीतील भाग भांडवलातील एक हिस्सा व भाग साठ्याचा यामध्ये समावेश केलेला असतो. कंपनीला जे भाग भांडवल मिळते, प्राप्त होते, जी मिळकत प्राप्त होते त्या भाग भांडवलातील एक प्रकारचा लहानातील लहान हिस्सा म्हणजेच भाग सांगता येईल. दुसरी व्याख्या सांगते आपल्याला भाग भांडवलाची विभागणी ज्या घटकाने केली जाते त्याला आपण म्हणतो भाग. उदाहरणार्थ सांगते आपल्याला भागाचं दर्शन मूल्य 1 रुपया असू शकतं आणि 10 रुपये असू शकतं. ही भागाची व्याख्या पाहत असताना पुढचा पॉइंट पाहायचा आपल्याला भागाची वैशिष्ट्ये. पहिलं भागाचं वैशिष्ट्य सांगते आपल्याला भाग हा छोट्या हिश्श्याचे मूल्य म्हणजेच भागाचे दर्शनी मूल्य होय. आता दर्शनी मूल्य कशाला म्हणतात? समजा तुम्ही बाजारात गेला आणि एखादी वस्तू खरेदी केली, त्या वस्तूची MRP प्राइस असते. ती MRP प्राइस पाहून आपण ती वस्तू खरेदी करतो. तसं शेअर मार्केटमध्ये भागाच्या किमती वेगवेगळ्या असतात, दर्शनी मूल्य वेगवेगळे असतात. त्या दर्शनी मूल्यानुसार गुंतवणूकदार आपल्या इच्छेप्रमाणे ऐपतीप्रमाणे भाग खरेदी करत असतात. म्हणजेच छोट्या हिश्श्याचे मूल्य म्हणजेच भागाचे दर्शनी मूल्य होय. हे पहिलं वैशिष्ट्य सांगतो. दुसरं वैशिष्ट्य मालकी हक्क. भागधारक एखाद्या कंपनीचे ज्यावेळी भाग खरेदी करतो त्यावेळी ते भागधारक कंपनीचे मालक होतात, म्हणजे मालकी हक्क प्राप्त होतो. तुम्ही देखील एखाद्या कंपनीचे भाग जर खरेदी केले तर तुम्हाला देखील त्या कंपनीचा मालकी हक्क दर्जा प्राप्त होत असतो. तिसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल अनुक्रमांक. भागांना स्वतंत्र अनुक्रमांक दिले जातात व त्याची नोंद भाग दाखल्यावर केली जाते. ज्यावेळी एखादा भागधारक कंपनीचे भाग खरेदी करतो, भाग खरेदी करत असताना त्यांना भाग दाखला दिला जातो. आता भाग दाखल्यामध्ये काय असतं? भागधारकाचं नाव, पत्ता, त्यांचा व्यवसाय, भागाचा क्रमांक, त्याची संख्या, त्याची जे भागाची किंमत, भाग ज्यावेळी प्रमाणपत्र दिले त्याची तारीख, भागाचा अनुक्रमांक, ही सर्व माहिती त्या भाग दाखल्यावर केली जाते. भाग दाखला हा एक प्रकारचा भाग खरेदी केल्याचा पुरावा किंवा दस्तऐवज असतो.
छोटेच आपलं उदाहरण देता येईल. तुम्ही ज्यावेळी 10वी पास झाला त्यावेळी 10वी पास झाला असताना तुम्हाला एक 10वी SSC सर्टिफिकेट दिलं. त्या SSC सर्टिफिकेटमध्ये तुमचं नाव, जन्मतारीख, टक्केवारी, अनुक्रमांक, टोटल मार्क्स आणि कधी प्रमाणपत्र देण्यात आले आहे त्याची तारीख, ही सर्व जी माहिती असते. त्या पद्धतीनेच ज्यावेळी एखादा गुंतवणूकदार भाग खरेदी करतो, भाग खरेदी करत असताना त्याला त्या भागधारकाला भाग दाखला दिला जातो. आणि हा भाग दाखला म्हणजेच एक प्रकारचा भाग खरेदी केल्याचा पुरावा असतो. या भाग दाखल्यावर अनुक्रमांक असतो. म्हणून आपल्याला भागाचं तिसरं वैशिष्ट्य सांगता येईल की अनुक्रमांक. चौथं वैशिष्ट्य हक्क असल्याचा पुरावा. भाग मालकी हक्क दर्शवणारा दस्तऐवज म्हणजेच भाग होय. ज्यावेळी एखादा भागधारक कंपनीचे भाग खरेदी करतो त्यावेळी मालकी हक्क असल्याचा पुरावा तो घेत असतो. म्हणजे चौथं वैशिष्ट्य आपल्याला इथं नमूद करता येईल, हक्क असल्याचा पुरावा. पुढचं वैशिष्ट्य भागाचे मूल्य. भागाचे मूल्याचे 3 प्रकार पडतात. एक म्हणजे दर्शनी मूल्य, दुसरं म्हणजे विक्री मूल्य आणि तिसरं बाजार मूल्य. दर्शनी मूल्य याचा अर्थ काय? दर्शनी मूल्य कशाला म्हणतात? भाग प्रमाणपत्रावर जे मूल्य दर्शवले असते तर आपण म्हणतो दर्शनी मूल्य. त्या दर्शनी मूल्याची किंमत 1 रुपया किंवा 10 रुपये असू शकते. दुसरा भागाच्या मूल्याचा प्रकार म्हणजे विक्री मूल्य. तर इंग्लिशमध्ये म्हणतो आपण इश्यू प्राइस. ज्यावेळी एखादी व्यावसायिक संस्था बाजारामध्ये भागाची विक्री करते, ज्या किमतीला भागाची विक्री करते त्या किमतीला म्हणायचं विक्री मूल्य. शेतकरी एखाद्या वस्तूचं उत्पादन करतो त्यावेळी त्याला व्यापाऱ्याकडून योग्य ती किंमत मिळत नाही. परंतु ज्यावेळी व्यापारी बाजारामध्ये वस्तूची विक्री करतो त्यावेळी विक्री करत असताना त्याची किंमत वेगळी असते. तसं इथं ज्यावेळी एखादी कंपनी किंवा व्यवसाय संस्था भागाची विक्री बाजारात करत असते त्यावेळी ज्या किमतीला करते त्याला आपण म्हणतो विक्री मूल्य. तिसरं भागाचं मूल्याचा प्रकार सांगता येईल आपल्याला बाजार मूल्य. इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला मार्केट व्हॅल्यू. मागणी आणि पुरवठ्यानुसार बाजार मूल्य सतत बदलत असते. उपभोक्त्याची मागणी काय आहे, उत्पादकांची पुरवठ्याची संख्या काय आहे, मागणी आणि पुरवठ्याचा अर्थशास्त्र विषयामध्ये आपण मागणी आणि पुरवठ्याची संज्ञा पाहिलेली, त्याचे सिद्धांत पाहिलेले. त्या पद्धतीने मागणी आणि पुरवठ्यानुसार त्या भागाचं बाजार मूल्य सतत बदलत असतं. भागाच्या मूल्याचे 3 प्रकार पडतात. एक म्हणजे दर्शनी मूल्य, दुसरं विक्री मूल्य आणि तिसरं बाजार मूल्य. पुढचं वैशिष्ट्य पाहता आपल्याला हक्क. भागधारकाला काही हक्क प्राप्त होत असतात. कोणते हक्क प्राप्त होतात? ज्यावेळी भागधारक एखाद्या भागाची खरेदी करतो त्यावेळी भागाची खरेदी करत असताना काही त्याला हक्क प्राप्त असतात. कंपनीला ज्यावेळी नफा मिळतो त्या नफ्याचा काही वाटा लाभांश रूपाने भागधारकाला वाटप केला जातो. हा पहिला हक्क प्राप्त होतो, लाभांश रूपाने वाटप. दुसरा हक्क आपल्याला सांगता येईल मतदान करण्याचा हक्क. भागधारक कंपनीमध्ये विविध जी सभा असतात त्या सभेमध्ये मतदान करण्याचा हक्क प्राप्त होतो. तसेच प्रतिनिधी मार्फत मतदान करण्याचा हक्क प्राप्त होतो. तिसरा हक्क सांगता येईल भागधारकाला भाग हस्तांतरण करण्याचा हक्क प्राप्त होतो. तसेच हिशोब वही तपासण्याचा हक्क प्राप्त होतो. ज्यावेळी एखादा भागधारक एखाद्या कंपनीचे भाग खरेदी करतो, भाग खरेदी करताना असे वेगवेगळ्या प्रकारचे त्याला हक्क प्राप्त होत असतात.
पुढचं वैशिष्ट्य सांगतो 7वं, मिळकत. कंपनीला मिळणाऱ्या नफ्यातून वाटा म्हणून लाभांशाचे वाटप केले जाते. भागधारक कंपनीचे भाग खरेदी करतो त्यावेळी प्रत्येक भागधारकाला लाभांश रूपाने त्याला वाटप केलं जातं. लाभांश म्हणजे काय? ज्यावेळी कंपनीला नफा होतो त्या नफ्याचा अंशतः भाग लाभांश रूपाने भागधारकाला वाटप केलं जातं. ही झाली त्या भागधारकाची खरी मिळकत. आठवं वैशिष्ट्य म्हणजे हस्तांतरण. कंपनीचे भाग हस्तांतरित करता येतात. एखाद्या भागधारकाला वाटलं की जे काय भाग येते, जे खरेदी केलेले भाग येते किंवा जो काय भागाचा मालकी हक्क आहे तो मालकी हक्क दुसऱ्याला मला ट्रान्सफर करायचा आहे किंवा हस्तांतर करायचा आहे, तर तो गुंतवणूकदार भागाचे सहजपणे हस्तांतर करू शकतो. नेक्स्ट, भागाचं वैशिष्ट्य सांगते भागधारकाची मालमत्ता. भागधारकाची भाग ही चल मालमत्ता आहे. इंग्लिशमध्ये त्याला मुव्हेबल म्हणता येईल. भागधारकाची भाग ही एक प्रकारची चल मालमत्ता आहे. आणि पुढचं वैशिष्ट्य म्हणजे भागांचे प्रकार. 10वं वैशिष्ट्य भागांचे प्रकार. भागांचे 2 प्रकार पडतात. एक म्हणजे समहक्क भाग आणि दुसरा म्हणजे अग्रहक्क भाग. आता समहक्क भाग म्हणजे काय, अग्रहक्क भाग म्हणजे काय? समहक्क भाग म्हणजे जे सर्वसाधारण भाग असतात त्यांना आपण म्हणतो समहक्क भाग. अग्रहक्क भाग म्हणजे काय? अग्रहक्क भाग म्हणजे प्रथमतः लाभांश देतेवेळी आणि भांडवल परतफेड करतेवेळी ज्यांना प्राधान्य दिलं जातं त्याला आपण म्हणतो अग्रहक्क भाग. 2 प्रकार पडतात. एक म्हणजे समहक्क भाग आणि दुसरं म्हणजे अग्रहक्क भाग. तो समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग आपण पुढच्या पॉईंटमध्ये आपण शिकणार आहे. आज आपण संस्थात्मक वित्तीय व्यवस्थेचे स्रोत यामध्ये वित्तीय व्यवस्था म्हणजे काय, त्याचे स्रोत कोणते येते, कंपनी किंवा संयुक्त भांडवल संस्था, आधुनिक संस्था, व्यावसायिक संस्था यांना भांडवलाची आवश्यकता काय असते, भांडवल म्हणजे काय, कंपनी कोणत्या मार्गाने भांडवल चालू करते, अंतर्गत स्रोत याचा अर्थ काय, अंतर्गत स्रोतामध्ये कोणते भाग येतात, बाह्य स्रोतामध्ये कोणते भाग येतात, तसेच मालकीच्या भांडवलाच्या स्रोतामध्ये मालकीचे भांडवल म्हणजे काय, भागाची व्याख्या कशाला म्हणतो आपण, भाग बाजार, भागाची वैशिष्ट्ये याचा आपण आज अभ्यास केलेला आहे.